नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पाईल्स, फिस्टुला आणि फिशर्स म्हणजेच हे गुदगत आजार आणि त्यावरचे अत्याधुनिक लेझर उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर थोरात हॉस्पिटलच्या संस्थापिका आणि प्रॉक्टोलॉजिस्ट डॉक्टर सपना थोरात. मॅडमचं स्वागत करूया. डॉक्टर सपना, स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टर सपना यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सपना या थोरात हॉस्पिटलच्या संस्थापिका म्हणून गेली 6 वर्ष कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर सपना यांनी मास्टर इन सर्जरीचं शिक्षण हे पुण्याच्या ताराचंद हॉस्पिटल इथून पूर्ण केलेलं आहे. त्यांनी मिनिमल इन्व्हेझिव्ह प्रॉक्टोलॉजीमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. डॉक्टर सपना या गेली 7 वर्ष प्रायव्हेट प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करतात. तसंच पुण्यातील नामवंत धर्मदाय ताराचंद हॉस्पिटलमध्ये मानद शल्य चिकित्सक म्हणून सुद्धा डॉक्टर सपना या आपली सेवा पुरवतात. पाईल्स, फिशर, फिस्टुला आणि पायलोनिडल सायनस इत्यादी आजारांवर अत्याधुनिक आणि वेदनारहित लेझर व स्टेपलर सर्जरीद्वारे यशस्वी उपचार त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांवर केलेले आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात आधी हे जे पायलोनिडल सायनस म्हणा किंवा पाईल्स, फिशर, फिस्टुला ह्या सगळ्या गुदगत व्याधी किंवा हे विकार होण्यामागचं मुख्य कारण काय सांगता येईल? पाईल्स म्हणजेच मूळव्याध, फिशुला म्हणजेच भगंद आणि पायलोनिडल सायनस ह्या ज्या व्याधी आहेत ह्या गुदगत व्याधी आहेत. सो गुदमार्गामध्ये होणाऱ्या ह्या व्याधींचा आणि पचनसंस्था आणि पचनक्रियेचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं पचनामध्ये जर काही तक्रारी असतील, जसं की बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन किंवा IBSचा त्रास असेल, म्हणजेच त्या रुग्णाला वारंवार शौचास जावं लागत असेल किंवा इतर काही पचनाचे आजार असतील, त्या रुग्णांमध्ये या व्याधींचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आढळून येतं. याचं मुख्य कारण जर म्हणाल तर बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हे आहे. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन ह्याचं लक्षण काय, तर रुग्णाला शौचाला गेल्यानंतर शौचा पूर्ण साफ होत नाही किंवा कुंठून शौचा करावी लागते किंवा जी मलप्रवृत्ती आहे ती घट्ट स्वरूपाची किंवा कडक होते. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचं प्रमाण मागील काही वर्षामध्ये खूप वाढलेलं जाणवतं. याचं मुख्य कारण म्हणजे आहारातील बदल आणि जीवनशैलीतील बदल. जीवनशैलीतील बदल म्हणजेच सेडेंटरी लाईफस्टाईल. कारण आजकाल आपण बघतो की कामाचे जे स्वरूप आहे ते बैठे स्वरूपाचं जास्त काम केलं जातं किंवा व्यायामाचा अभाव असतो, रात्रीचं जागरण वाढलेलं आहे किंवा कामाचा तणाव आहे. आहारातील बदलांचा विचार केला तर आहारामध्ये पालेभाज्या, फळं किंवा स्निग्ध पदार्थांचा अभाव आहे. त्यामुळं शौचाला साफ होत नाही किंवा फास्ट फूड, प्रोसेस फूड खाण्याकडे आजकाल प्राधान्य दिलं जातं. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो डाऊन होतं आणि त्यामुळं पचनक्रिया मंदावून आतड्याच्या ज्या हालचाली आहेत त्या कमी प्रमाणात होतात आणि रुग्णाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आता काही इतरही आजार आहेत ज्यामध्ये बद्धकोष्ठता झाल्याचं आपल्याला दिसून येतं, जसं की डायबेटीस आहे, थायरॉईड म्हणजे हायपोथायरॉइडिझम आहे, PCOD आहे किंवा अतिलठ्ठपणा आहे. इतर काही अनुवंशिक घटकसुद्धा बद्धकोष्ठतेला कारणीभूत असतात. नक्कीच. आता डॉक्टर, पाईल्स, फिशर, फिस्टुला आणि पायलोनिडल सायनस या तिघांचं वेगळेपण आपल्याला काय सांगता येईल? पाईल्स, फिस्टुला आणि पायलोनिडल सायनस ह्या गुदमार्गामध्ये किंवा बिलो द बेल्ट एरियामध्ये होणाऱ्या जरी व्याधी असल्या तरी प्रत्येक आजाराचं कारण हे पूर्णतः भिन्न आहे. तर पाईल्सचा जर विचार केला तर पाईल्स हा रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार आहे. गुदमार्गामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात या रक्तवाहिन्यांमध्ये बद्धकोष्ठतेमुळं किंवा वारंवार शौचाला जाण्यामुळं या रक्तवाहिन्यांवरती जोर पडून हा आजार होतो. याच्या कारणांचा विचार जर केला तर या कारणांमध्ये गुदमार्गामध्ये ॲनल कुशन असतात. ह्या सर्वच लोकांमध्ये असतात. ॲनल कुशन म्हणजे काय, तर रक्तवाहिन्या आणि स्नायूंचा एक समूह असतो. या भागावरती जोर पडल्यामुळं तिथल्या रक्तवाहिन्यांना सूज येते किंवा रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहतं आणि त्यामुळं त्या ताठर बनतात आणि हे ॲनल कुशन जे आहे ते आहे त्या पोझिशनपेक्षा खाली सरकतात. याच अवस्थेला आपण पाईल्स किंवा मूळव्याध असं म्हणतो, ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये आपण हिमोरॉइड असं संबोधतो. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे फिशरमध्ये काय होतं तर शौचाच्या वेळी खूप जोर देऊन शौचाला झाल्यामुळं किंवा कडक शौचास झाल्यामुळं गुदद्वाराच्या मुखाला एक जखम होते आणि ह्या जखमेमुळं गुदद्वाराचे स्नायू जे आहेत ते दुखावले जातात आणि त्या स्नायूंमध्ये आकुंचन होतं. ह्या आकुंचनालाच आम्ही ॲनल स्पाझम असं म्हणतो आणि त्यामुळं मलविसर्जनाच्या वेळी गुदद्वार जेवढ्या
प्रमाणात उघडले पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते उघडत नाही आणि रुग्णाला प्रचंड वेदना होतात. तिसरा प्रकार आपण बघतो तो म्हणजे फिस्चुला, ज्यालाच आपण बगंदर म्हणतो. गुदमार्गामध्ये काही ग्रंथी असतात ज्यालाच आपण ॲनल ग्लँड असं म्हणतो. या ग्रंथींमध्ये कॉन्स्टिपेशन, इरिटेबल बॉवेल डिसीज किंवा मधुमेह यामुळं जंतुसंसर्ग होतो किंवा इन्फेक्शन होतं किंवा कधीकधी या ग्रंथींमध्ये ब्लॉकेज निर्माण होतं. त्यामुळं गुदद्वाराच्या आजूबाजूच्या भागामध्ये बेंड किंवा गळू येतो आणि या बेंड किंवा गळूचं रूपांतर एका इन्फेक्टेड ट्रॅकमध्ये होतं. ह्या इन्फेक्टेड ट्रॅकचा आणि गुदमार्गाचं कनेक्शन असतं आणि या ट्रॅकमधून सतत काहीतरी पुययुक्त किंवा काहीतरी द्रव पदार्थ बाहेर पडत राहतो. त्या परिस्थितीला आपण फिस्चुला किंवा बगंदर असं म्हणतो. चौथा आजार जो आहे त्यालाच आपण म्हणतो पायलोनिडल सायनस. मणक्याच्या शेवटचा भाग म्हणजे माकड हाड किंवा टेलबोन जिथे असतं तिथं दोन्ही बटक्सच्या मध्ये एक खाच असते ज्याला नॅटल क्लेफ्ट असं म्हणतात. या ठिकाणी असणाऱ्या हेअर फॉलिकलमध्ये जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन झाल्यामुळं तिथं गळू किंवा बेंड येतं आणि या बेंडाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये त्याचं सुद्धा रूपांतर फिस्चुलाप्रमाणे इन्फेक्टेड ट्रॅकमध्ये होतं आणि त्यातून घाण पदार्थ किंवा चिकट पदार्थ बाहेर पडतो. या अवस्थेला आपण पायलोनिडल सायनस म्हणतो. सामान्यतः जे गुदविकार आहेत ते झाल्यानंतर रुग्णांमध्ये हे विकार लपवण्याची टेंडन्सी जास्ती असते. भीतीपोटी किंवा अवघडल्यासारखं वाटल्यामुळं ते घरगुती उपचार करण्याकडे कल देतात. तर या व्याधींमध्ये पूर्वरूप अवस्थेमध्ये जर त्यांनी डॉक्टरांचा योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच आपण हे आजार जे आहेत ते वेळीच निदान करू शकतो. या चारही विकारांमध्ये, या चारही गुदगत विकारांमध्ये त्याची काही लक्षणं असतात, तर ती लक्षणं काय आहेत आणि याही विकारांच्या काही अवस्था असू शकतात का, असतात का? नक्कीच, खूप चांगला प्रश्न विचारला. गुदमार्गामध्ये होणाऱ्या या ज्या व्याधी आहेत त्यांचा अवयव जरी कॉमन असला, म्हणजे गुदमार्ग हा कॉमन अवयव असला तरी यांची लक्षणं खूप भिन्न स्वरूपाची. एक कॉमन गैरसमज असा आहे की या भागामध्ये कुठलाही त्रास झाला तर मला पाईल्स झालंय किंवा मूळव्याध झालंय असंच वाटतं, पण तसं नाही. त्यामुळे याच्या लक्षणांना नीट समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाईल्स, जो कॉमनली बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतो. पाईल्स हा जो आजार आहे हा मुख्यतः रक्तवाहिन्यांचा आजार असल्यामुळं रक्तस्राव हे प्रमुख लक्षण असतं. दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे गुदद्वारातून शौचाच्या वेळी काही मांसल कोंब बाहेर आल्यासारखे वाटतात आणि या कोंबांना सूज येऊन तिथं वेदना होतात. त्यामुळं तिथे खाज येते. शौचाला पूर्ण साफ झालंय असं वाटत नाही किंवा शौचाच्या वेळी काहीतरी अडथळा निर्माण झाल्यासारखं वाटतं. पाईल्सचा अवस्था किंवा प्रकारांचा जर विचार केला तर याचे मुख्यतः 2 प्रकार आहेत. एक्सटर्नल पाईल्स म्हणजे गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये मांसलकोंब तयार होतात, याला एक्सटर्नल पाईल्स असं आपण म्हणतो. मुख्यतः पाईल्सचे 2 प्रकार पडतात, एक्सटर्नल हिमोराईड आणि इंटरनल हिमोराईड. एक्सटर्नल हिमोराईडमध्ये गुदद्वाराच्या बाहेरच्या बाजूला मांसलकोंब येतात. इंटरनल हिमोराईडमध्ये गुदमार्गामधील रक्तवाहिन्यांना सूज येऊन तिथे मांसलकोंब तयार होतात. ही अवस्था बऱ्याचदा दुर्लक्षित राहते कारण यामध्ये रुग्णाला लक्षणं जी आहेत ती कमी स्वरूपाची असतात आणि वेदनारहित रक्तस्राव असतो. इंटरनल हिमोराईडच्या पुन्हा 4 वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. ग्रेड 1 आणि ग्रेड 2 या अवस्थांमध्ये ही अतिशय सुरुवातीची अवस्था आहे आणि या अवस्थांमध्ये कमी प्रमाणात लक्षणं असल्यामुळं या अवस्थेमध्ये जर योग्य वेळी निदान झालं तर औषध उपचाराने हा जो व्याधी आहे तो पूर्णतः बरा होऊ शकतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4 ही जी अवस्था आहे ही पुढची अवस्था आहे. यामध्ये लक्षणं जास्त प्रमाणात आढळतात कारण गुदमार्गातून हे जे मांसलकोंब आहेत ते बाहेर यायला सुरुवात झालेली असते. ग्रेड 3मध्ये हे मांसलकोंब शौचाच्या वेळी बाहेर येतात आणि पुन्हा आपोआप आत जातात. तर ग्रेड 4मध्ये हे मांसलकोंब बाहेरच राहतात. दुसरा आजार आहे फिशर. यामध्ये गुदद्वाराच्या ठिकाणी जखम झालेली असते, त्यामुळे शौचेच्या वेळी काही प्रमाणात रक्तस्राव होतो, पण यामध्ये होणारा जो रक्तस्राव आहे तो पाईल्सपेक्षा कमी प्रमाणात असतो. या ठिकाणी जो गुदद्वाराचा जो स्नायू आहे त्याचं आकुंचन झाल्यामुळं, ॲनल स्पाझम झाल्यामुळं गुदद्वार मलविसर्जनाच्या वेळी पूर्णपणे उघडत नाही, त्यामुळे रुग्णाला प्रचंड वेदना होतात. या वेदना अतिशय जास्त प्रमाणात असतात की रुग्ण शौचाला जायला सुद्धा घाबरतो. याच्या जर अवस्थांचा विचार केला तर ॲक्यूट आणि क्रॉनिक अशा 2 अवस्था आहेत. ॲक्यूट अवस्थेमध्ये लक्षणं ही कमी काळामध्ये परंतु खूप जास्त असतात.
क्रॉनिक अवस्थेमध्ये दीर्घकाळापासून रुग्णांमध्ये लक्षणं असतात. फिशर ही कंडिशन इतर कंडिशन्सपेक्षा खूप पेनफुल कंडिशन आहे आणि यामध्ये रुग्णाला बराच काळ त्या भागामध्ये आग किंवा जळजळ होत राहते. तिसरा प्रकार आहे फिशुला म्हणजेच भगंदर. यामध्ये गुदमार्गा अशी कनेक्टेड असा एक ट्रॅक तयार झालेला असतो आणि या ट्रॅकमधून सतत काहीतरी चिकट पदार्थ किंवा पुळेयुक्त स्त्राव बाहेर पडत असतो. त्यामुळे तिकडे खाज येते, हा भाग ओलसर राहतो, दुर्गंध येते आणि रुग्णाचं जे सोशल लाईफ आहे ते डिस्टर्ब झालेलं असतं. चौथा प्रकार म्हणजे पायलोनिडल सायनस. या प्रकारामध्ये नॅटल क्लेफ्ट म्हणजे टेलबोनच्या ठिकाणी ट्रॅक तयार झालेला असतो आणि याच्यातूनच इन्फेक्टेड पदार्थ बाहेर पडत राहतो. डॉक्टर, आता ह्या सगळ्या गुदगत व्याधींचं प्रमाण आहे ते स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कशा प्रकारे असतं? स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही सारख्याच प्रमाणामध्ये या व्याधीचा अकरन्स आहे. पुरुषांमध्ये जर बघितलं तर सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बैठे स्वरूपाचं काम, व्यायामाचा अभाव, धूम्रपान किंवा मद्यपान किंवा रात्री जास्त काळ जागं राहणं, जेवणाच्या ज्या वेळा आहेत, विशिष्ट वेळी जेवण केलं पाहिजे त्यावेळी जेवण न होणं, ह्या कारणांमुळे कॉन्स्टिपेशन आणि बद्धकोष्ठतेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं मग पुरुषांना या आजारांना सामोरं जावं लागतं. स्त्रियांमध्ये विचार केला तर स्त्रियांच्या आयुष्यामध्ये प्रेग्नन्सी हा खूप एक महत्त्वाचा टप्पा आहे. बऱ्याच स्त्रियांना प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीनंतर ह्या आजारांचा सामना करावा लागतो. लहान मुलांच्या बाबतीत काय असतात या विकारांची लक्षणं? आता जी जीवनशैली बदललेली आहे किंवा काळानुरूप जे आहारात बदल झालेले आहेत त्याचा नकळतपणे लहान मुलांवर सुद्धा परिणाम होत आहे. जास्तीत जास्त परिणाम हा शाळकरी मुलांवर झालेला दिसतो, कारण या मुलांमध्ये ते रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी लवकर त्यांना शाळेत जायचं असतं. त्यामुळं सकाळी लवकर उठल्यामुळं शौचाला जायचं ते टाळतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप झाल्यामुळं त्यांच्या पचनक्रियेमध्ये बिघाड होऊन त्यांना कॉन्स्टिपेशनचा किंवा शिला घट्ट होण्याचा त्रास सुरू होतो आणि मग त्याचं रूपांतर पाईल्स किंवा फिशरमध्ये होऊ शकतं. आहारामध्ये या मुलांच्या काय झालेलं आहे की शाळेमध्ये जो डब्बा नेला जातो त्या डब्यामध्ये बऱ्याचदा कोरडे पदार्थ असतात, पालेभाज्या, फळं किंवा सॅलडचं प्रमाण कमी असतं आणि बेकरी प्रॉडक्ट जास्त असतात, जसं की केक म्हणा, बिस्किट म्हणा किंवा ब्रेड याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं हे आहारातले घटक घट्टशी होण्याला कारणीभूत ठरतात आणि मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन होतं. त्यानंतर लाईफस्टाईलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पूर्वी मुलं मैदानी खेळ आणि व्यायाम करायचे, त्यामुळं त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन आढळत नव्हतं किंवा प्रमाण अगदी नगण्य होतं. पण आजकालची मुलं ही जास्त करून TV किंवा ऑनलाईन गेम्स किंवा कम्प्युटरमध्ये रमलेली दिसतात. त्यामुळे त्यांच्या हालचाली कमी होऊन आतड्यांच्या हालचालींवर परिणाम होऊन त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढलेलं दिसतं. तर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर सामसंजीवनीमध्ये आपलं स्वागत. गुदगत व्याधींवरील अत्याधुनिक उपचारांविषयी आपण डॉक्टर स्वप्ना थोरात यांच्याकडून जाणून घेतोय. डॉक्टर, ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर, या ज्या व्याधी आहेत विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गर्भावस्थेदरम्यान या गुदगत व्याधींचा त्रास स्त्रियांना होऊ शकतो, गरोदर स्त्रीला होऊ शकतो, तर त्याविषयी थोडंसं सांगा. गर्भावस्था हा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये येणारा एक महत्त्वाचा आणि आनंददायी टप्पा आहे. पण 30 ते 40% स्त्रियांना गरोदरपणात किंवा गर्भावस्थेमध्ये कॉन्स्टिपेशन आणि मग त्यामुळं पाईल्स आणि फिशर यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. याचं जर मुख्य कारणांचा विचार आपण केला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेल्या गर्भामुळं ओटीपोटाखालचा जो भाग आहे त्याच्यावरती दबाव येतो आणि गुदमार्गातील रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांच्यावरती दबाव येऊन सूज येते. त्यामुळं या अवस्थेमध्ये पाईल्सचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गर्भावस्थेमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं जे हार्मोन आहे त्याचं शरीरातलं प्रमाण वाढलेलं असतं. या प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळं रक्तवाहिन्यांमध्ये शिथिलता येते आणि त्यामुळं सुद्धा गुदमार्गातील रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. वाढलेला गर्भ आणि हार्मोनल चेंजेस या दोन कारणांमुळं या स्त्रियांमध्ये पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळं कॉन्स्टिपेशनचा त्रास जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळं गर्भावस्थेमध्ये बऱ्याच स्त्रियांना गुदगत व्याधींना सामोरं जावं लागतं.
नक्कीच. डॉक्टर आणखी एक की मुळात हे सगळे व्याधी आहेत, गुदगत विकार आहेत, मुळात आपल्याला त्या ठिकाणी त्रास होतोय, शौचाच्या ठिकाणी त्रास होतोय हे सांगायलाच मुळात रुग्णांना खूप त्रास होतो किंवा त्यांना फार संकोच वाटतो. तर याबद्दल सुद्धा बरेच गैरसमज आहेत या व्याधींबद्दल, त्याविषयी काय सांगाल थोडक्यात? अगदी बरोबर. गुदगत व्याधी जेव्हा होतात किंवा यापैकी कुठलीही लक्षणं रुग्णांना जाणवतात, तेव्हा रुग्ण ही लक्षणं सुरुवातीला लपवतात किंवा त्यांना अवघडल्यासारखं वाटतं आणि ते घरगुती उपचार करतात. या सगळ्यामुळं काही गैरसमज पण समाजामध्ये आढळून येतात. त्यातला सर्वात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे आपल्याला जर रक्तस्राव झाला तर आपल्याला मूळव्याध झालेला आहे असंच रुग्णांना वाटतं. पण खरं तर फक्त मूळव्याधीमध्येच रक्तस्राव होत नाही. काही इतर सामान्य आणि गंभीर असे दोन्ही प्रकारचे आजार आहेत ज्यामध्ये रक्तस्राव होतात. जसं की आतड्यांचे काही विकार आहेत, IBS ज्याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. काही गंभीर स्वरूपाचे आजार ज्यामध्ये आतड्यांचा कर्करोग किंवा आतड्यांमध्ये झालेला ट्यूमर हा आजार आहे, ज्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. त्यामुळं रक्तस्राव झाला म्हणजे फक्त मूळव्याधच आहे असं न समजता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी त्यावर उपचार केले पाहिजे. दुसरा कॉमन गैरसमज रुग्णांमध्ये असतो की हा व्याधी फक्त वयस्कर लोकांमध्येच होतो. पण आजकालची जीवनशैली आणि सेडेंटरी लाईफस्टाईल यामुळं लहान वयोगटापासून ते अगदी तरुणांमध्ये सुद्धा ह्या आजाराचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा गैरसमज रुग्णांमध्ये हा आहे की या भागामध्ये कुठलाही आजार झाल्यानंतर जर त्यावर शस्त्रक्रिया केली तर त्या भागाचं नियंत्रण किंवा कंट्रोल जातं. खरं तर गुदमार्गाचा जो कंट्रोल आहे तो ज्याला आपण फिकल कॉन्टिनन्स असं म्हणतो, तो स्पिंक्टर आणि मसलच्या स्ट्रेंथवरती अवलंबून असतो. जेव्हा आपण आधुनिक पद्धतीने उपचार करतो तेव्हा या भागामध्ये असलेल्या स्पिंक्टर किंवा मसलची कमीत कमी हाताळणी होते. त्यामुळे या सर्व प्रोसिजर या स्पिंक्टर प्रिझर्विंग प्रोसिजर आहेत. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर गुदमार्गाचा कंट्रोल मुळीच जात नाही. चौथा महत्त्वाचा गैरसमज जर आपण बघितला तर ही शस्त्रक्रिया एकदा केली की पुन्हा कधीच मला हा व्याधी होणार नाही असं रुग्णाला वाटतं. खरं तर आपण मगाशीच बोललो आहोत की हे सगळे जे आजार आहेत ते लाईफस्टाईल ओरिएंटेड आजार आहेत. त्यामुळं शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा रुग्णांना आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये काही कायमस्वरूपी बदल करावे लागतात, ज्यामुळं भविष्यामध्ये पुन्हा हे आजार उद्भवणार नाही. लेझर पद्धती आहेत किंवा स्टेपलर सर्जरीज सुद्धा आहेत. तर थोरात हॉस्पिटलमध्ये ज्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात या सगळ्या गुदगत व्याधींवर, त्याविषयी जरा सांगा. अत्याधुनिक उपचार पद्धती आणि पारंपरिक उपचार पद्धती अशा दोन पद्धतीद्वारे शस्त्रक्रिया करतात. पण आजकाल अत्याधुनिक उपचार पद्धतीला आपण जास्त प्रेफरन्स देतो. याचं मुख्य कारण म्हणजे पारंपरिक उपचार पद्धती म्हणजे कन्व्हेन्शनल मेथडमध्ये शस्त्रक्रियेनंतर जी जखम असते ती थोडीशी मोठ्या आकाराची जखम होते आणि ही जखम भरायला वेळ लागतो. खरं पाहिलं तर या जागेमध्ये ज्या जखमा होतात त्या भरायला वेळ लागण्याचं मुख्य कारण म्हणजे हा भाग नेहमी कपड्याने झाकलेला असतो. त्यामुळे तिथे हवेचा आणि सूर्यप्रकाशाचा संपर्क होत नाही आणि ती जखम लवकर ड्राय होत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी ड्रेसिंग करता येत नाही. शिवाय या अवयवाला आपल्याला विश्रांती देता येत नाही, कारण मलविसर्जनाची क्रिया ही नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळं या अवयवाला विश्रांती देऊ शकत नाही. या भागामध्ये जंतुसंसर्ग होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण स्टूल आणि युरिनमुळं तिथे जंतुसंसर्ग होतो. त्यामुळं इथे जर जखम झाली तर ती भरायला खूप वेळ लागतो. आधुनिक उपचार पद्धती ज्या आहेत त्यामध्ये मात्र जी जखम होते ती खूप छोट्या साईजची जखम होते. तर यापैकी काही महत्त्वाच्या पद्धतीबद्दल मी सांगेल की रबर बँड लायगेशन आहे. रबर बँड लायगेशनमध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना बँडनी लायगेट केलं जातं. त्यामुळं तिथला रक्तप्रवाह बंद होऊन त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या संकुचित होतात. दुसरं प्रकार आहे स्क्लेरोथेरपी. यामध्ये रक्तवाहिनीच्या मुळाशी एक इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शनमुळं तिथल्या जी रक्तवाहिनी आहे ती श्रिंक होते. तिसरा प्रकार आहे स्टेपलर सर्जरी. यामध्ये दुर्बिणीद्वारे पाईल्सवरती आपण शस्त्रक्रिया करतो. चौथा प्रकार आहे लेझर सर्जरी. यामध्ये लेझर एनर्जीचा वापर करून पाईल्सवर सर्जरी केली जाते. यामध्ये सुद्धा जखम जी आहे ती खूप छोट्या प्रकारची असते. त्यामुळं रुग्णाची रिकव्हरी खूप फास्ट असते आणि त्याला शस्त्रक्रियेनंतर वेदनासुद्धा खूप कमी होतात. लेझर सर्जरी ही यावर अत्यंत प्रभावी आहे. तर या लेझर सर्जरीविषयी जरा आणखी विस्तृत सांगा. लेझर
सर्जरी जी आहे ते प्रोक्टॉलॉजी म्हणजे गुदमार्गामध्ये होणाऱ्या व्याधींसाठी एक वरदान आहे खरं पाहिलं तर. वैद्यकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच लेझर सर्जरीचा आपण उपयोग करतो, म्हणजे स्किनमध्ये किंवा हेअरमध्ये लेझर सर्जरी केल्या जातात. पण प्रोक्टॉलॉजीमध्ये जी लेझर एनर्जी वापरतो, लेझरचा जो प्रकार वापरतो ते डायोड प्रकारचं लेझर आहे आणि हे एक हीट जनरेटिंग डिव्हाइस आहे. या लेझर सर्जरीची काही मुख्य वैशिष्ट्य किंवा तत्त्व आहेत ज्याचा उपयोग करून आपण लेझर सर्जरी करतो. सर्वात महत्त्वाचं तत्त्व जर म्हटलं तर यामध्ये जनरेट होणारी जी एनर्जी आहे ती अतिशय प्रेसाईज, फोकस्ड आणि टार्गेट स्पेसिफिक असते. त्यामुळे जर विशिष्ट भागावर आपण लेझर एनर्जी डिलिव्हर केली तर त्या भागापुरतंच त्याची ॲक्शन मर्यादित राहते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लेझरच्या बाबतीत आहे तो म्हणजे शरीरातील पेशीमधील किंवा टिश्यूमधील वॉटर आणि हिमोग्लोबिनबद्दल याला विशेष ॲफिनिटी असते. त्यामुळं एखाद्या भागावर जर लेझर शस्त्रक्रिया केली तर त्या भागातलं पाणी आणि हिमोग्लोबिन शोषलं जातं आणि तो भाग संकुचित होतो. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य लेझर सर्जरीमध्ये हे आहे की जर एखाद्या भागावर आपण सर्जरी केली तर तिथल्या फक्त ॲबनॉर्मल टिश्यूवरतीच याचा इफेक्ट होतो आणि आजूबाजूचे जे नॉर्मल टिश्यू आहेत किंवा नॉर्मल स्नायू आहेत त्यावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळं त्या भागाचं जे नॉर्मल फंक्शन आहे ते तसंच मेंटेन राहतं. ह्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळं आजकाल लेझर सर्जरी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच लेझर सर्जरीमुळं कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्णाला लवकर घरी जाता येतं. त्यामुळं रिकव्हरीसुद्धा त्याची फास्ट होते. आहारात, जीवनशैलीत कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत? एकाच ठिकाणी बसण्यामुळं ॲनल रिजनवरती प्रेशर येतो आणि इथल्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन हे व्याधी होतात. त्यामुळं एकाच ठिकाणी बसणं टाळावं. IT प्रोफेशन्स किंवा कम्प्युटर वर्क करणारी लोकं किंवा ड्रायव्हर ह्या लोकांनी जागरूक राहून दर 1 ते 1.5 तासाला उठून चाललं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे खूप घट्ट किंवा टाईट कपडे घालणं टाळावं जेणेकरून या भागामध्ये जंतुसंसर्ग होणार नाही. तिसरा महत्त्वाचा लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश करावा. काही योगाच्या पोझिशनसुद्धा आहेत जसं की पश्चिमोत्तानासन, सूर्यनमस्कार किंवा हस्तपादासन. या सगळ्यांचा रुग्णांनी वापर केला पाहिजे जीवनशैलीमध्ये. अतिव्यायामसुद्धा टाळला पाहिजे. आहारातील बदलांबद्दल जर बोलायचं झालं तर आहारामध्ये पालेभाज्या किंवा तंतुमय पदार्थांचं जास्त प्रमाण वाढवलं पाहिजे. हे जे फायबर्स असतात हे 2 प्रकारचे असतात. एक पहिला प्रकार आहे सोल्युबल फायबर. यामुळं स्टूलला सॉफ्टनेस येतो, जसं की केळीमध्ये हे आपल्याला भेटतं. दुसरा प्रकार असतो तंतुमय पदार्थ असणारं इनसोल्युबल फायबर. पालेभाज्या, सॅलड किंवा पॉलिश न केलेलं धान्य आहे याच्यामध्ये तंतुमय पदार्थ असतात, तर त्याचा समावेश करावा. जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ किंवा पातळ पदार्थांचं प्रमाण वाढवावं जेणेकरून कोरड्या स्वरूपाचं जेवण करू नये. पाण्याचं प्रमाण आहारातलं वाढवलं पाहिजे. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे आणि जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. घरी बनवलेलं पौष्टिक जेवण वेळेवर केलं तर कदाचित आपल्याला कॉन्स्टिपेशन किंवा पचनासंबंधीचे विकार होत नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर अवलंबल्या तर हे सगळे व्याधी आपण टाळू शकतो. डॉक्टर स्वप्ना, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.